तरी असं करायला तर स्नोई करायला एकदम कॉपी कॅट एकदम डिक्टो. हा हा आता उभी राहा आता आवाज काढणार. पैसा पैसे हे बाहेरचे मुवमेंट बघताय तुम्ही. असे मुवमेंट खूप कमी बघायला भेटतात आम्हाला. जिथं मोठी सिस्टर आपल्या छोटी सिस्टरला शूज घालून देते, तिच्यासोबत खेळते, तिच्यासोबत गार्डनमध्ये जाते, जेवण करतात. हे बघा आत्ता खिलोने ठेवले याच्यात, हे दिसतंय इथं अख्खं भरलं होतं. दोघंही बसून खेळत होते इथं आणि आता खाली गार्डनमध्ये चाललेत दोघं पण. आणि स्नोईला खूप जास्त सवय झाली आता परीची. परी जशी करते सेम स्नोईला करायचं असतं. आणि दे आर स्ट्रगलिंग. ती बिचारी ती चेन ओपन करते, तिचा पाय जात नाहीये. आणि हा बघा हा छोटूसा हात कसं तिने सपोर्टसाठी घेतलाय. स्नो दीदीला किशी दे. हे बघा एक राहिले. कुठे चालली तू? एक राहिले ना अजून. हळू हा नाही तुझ्या हा सेम तसे आणतो तुला पण. हे बघा चालले. बाय परी बाय. आय लव्ह यू दोघांना. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. ही बॅग दिसते तुम्हाला. आपण चाललो जरा छोटूशा ट्रिपला. वन डे ट्रिप नाही म्हणता येणार, बट हाफ डे ट्रिप म्हणता येईल. तुम्हाला माहिती परीला स्नोईला छप 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 किती आवडतं, म्हणजे त्यांना स्विमिंग पूल किती जास्त आवडतो. आणि स्नोई आणि आई पण आता पुढचे 2 दिवसच इथे आहेत. इथून परत आता सुरतला जाणार आहेत. मग आम्ही असा प्लॅन केला की आपल्या पुण्याजवळच खूप चांगला वॉटर पार्क येतो की आहे वेट एन्जॉय. आपल्या घरापासून काही 40-45 किलोमीटर असेल. आणि खूप दिवसापासून चालू होतं की तिथं जायचं कारण की जवळपास एवढं भारी वॉटर पार्क नाही आहे. डायरेक्ट मग आपल्या मुंबईला आहे. सो आपण एवढ्या लांब नाही जाऊ शकत. म्हणून ठरवलं की जवळचा जवळ आहे आणि वन डे ट्रिपमध्ये ते होऊ शकतं. आणि वरती एवढी घाईघाई चालू आहे सगळ्यांची, पॅकिंग अँड ऑल. सगळे उशिरा उठले. माझं काहीतरी वेगळं चालू होतं म्हणून पटकन मी बॅग घेऊन खाली येऊन गेलो. मी म्हटलं मी चाललो आहे खाली, तुम्हाला काय करायचं करा, मी गाडी काढतो आणि मग आपण कंटिन्यू करूया. सो सुपर एक्सायटेड बिकॉज ही दुसरी ट्रिप आहे परी आणि आईसोबतची. सो चला मग एवढा जवळ असून मी पण कधी गेलो नाही. नाव खूप ऐकलं आपण वेट एन्जॉयचं, पण आज तो ॲक्च्युअलमध्ये एक्सपिरियन्स आपण घेणार आहेत वेट एन्जॉयचा की काय आहे तिथं गेल्यावरच सगळा एक्सपिरियन्स शेअर करेल. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला आता मला आधी बॅलन्स टाकायचं आहे ते याच्यामध्ये कार्डमध्ये. टोल नाक्याचा कार्डला काय म्हणतात ना, अशा वेळेस आपल्याला शब्द पण नाही सुचत. सो त्या कार्डमध्ये बॅलन्स टाकू आणि परत कार धुवायची राहिली. आज आपण आज थारमध्ये जाणार आहेत. थार कामी येणार आहे बिकॉज आपली जी किया आहे ना ती शोरूमला टाकली. तिला जरा दादाने कांड करून ठेवला आहे, स्क्रॅचेस पाडून ठेवलेत साईडला, काहीतरी झालेलं त्याला. सो ती आपल्याला अजून 4-5 दिवस नाही भेटणार आहे. फास्टॅग हा किती शब्द एकदम सोपा आहे तरी मला आठवत नव्हतं. फास्टॅगचा रिचार्ज पण झाला आहे. आणि लकीली मी तुम्हाला आधीच म्हणलो की गाडी धुवायची राहिली आहे. हा इथे दिसतोय का दादा, हा आपला गाडी धुणाराच आहे. तो बोलला की दादा इथं तुमची दुसरी गाडी होती, पण ही गाडी कोणाची? मी म्हटलं ही पण आपलीच आहे, ही धुवायची. म्हटलं प्लीज धुवून दे. तो बोलला आलो. तो बकेट घ्यायला गेला. आता तो 5-10 मिनिटात गाडी धुवेल आणि जरा चांगली दिसेल गाडी. कारण की तिला बघताच असं झालं की अरे यार गाडी धुवायची राहिली. त्याला पण माहिती नव्हतं की आपली गाडी असं. त्याला म्हटलं प्लीज करून दे. तो बिचारा घरी जाणार होता, पण त्याने 4 व्हीलर नव्हती म्हणून 2 व्हीलर धुतली. आता तो परत 4 व्हीलर धुवेल. चलो बैठो, निकलते आपण. चलो गणपती बाप्पा मोरया. जेव्हा ते समोर दिसतंय ते वेट एन्जॉय आहे. आपण इकडनं आलो, हा हायवे, आणि किती रस्त्यावर आहे बघा. आता इथून आपल्याला फक्त राईट टर्न घेऊन समोर जायचं आहे. या सगळ्या राईट दिसत आहे मोठमोठ्या. समोर वेट एन्जॉय. आणि आम्ही इथं थांबलोत ब्रेकफास्ट करायला. इथं ब्रेकफास्ट करू, खाऊन पिऊन जाऊ. बिकॉज त्यांच्या ज्या पासेस आहेत ना त्यांच्यामध्ये तुम्हाला भेटेल लंच, लंच आणि हाय टी दोघं भेटतील. ठीक आहे. आज संडे असल्यामुळे इतकी जास्त गर्दी आहे ना, जिकडे ना तिकडे लोक आहेत. इथं अशी तुम्ही जर मोठी गाडी आणली तर 100 रुपये पार्किंगला द्यावे लागतील 4 व्हीलरची.
50 टू व्हीलरचे आणि मोठी अजून त्याच्यापेक्षा मोठी असेल बस किंवा वगैरे वगैरे त्यांना 200 का 500 रुपये काहीतरी, पण आपल्याला 100 रुपये द्यावे लागतील तिथं. तर पार्किंग भेटून गेली आपल्याला, बरोबर मेन गेटच्या समोरच आपली गाडी पार्क करून दिली आपण. आणि बघा हे एवढं मोठं गेट दिसते, एवढं ह्यूज गेट, तिथून आपण असं जाणार. आपण सगळ्यांनी आपापले बँड घालून घेतलेत आणि आता आपण चाललोय आज जाऊन आपल्याला ड्रॉवर पण घेतलेत. आपण ड्रॉवरमध्ये सामान ठेवू, चेंज केल्यानंतर बघू राईड्स अँड ऑल जे काय असेल ते. पण मी सजेस्ट करेल सगळ्यांना, जे कोणी वेट एंड जॉयला येतात ना, वीकडेजला या, वीकेंडला चुकून येऊ नका, बिकॉज खूप जास्त गर्दी आहे, भयंकर लेवलची गर्दी. सो ऑनेस्ट ओपिनियन माझं, ज्यांना वॉटर पार्क वगैरे सगळ्या गोष्टी आवडत असतील ना आणि आरामात एन्जॉय करायचा असेल तर वीकडेजला या. आय नो की सुट्टींचा प्रॉब्लेम असतो, पण ट्राय करा. जेव्हा सुट्टी भेटेल किंवा जेव्हा तुमच्याकडे टाईम असेल वीकडेजमध्ये तेव्हा या. आणि तसं विकेंडला पण येऊ शकतात, पण विकेंडला एवढंच आहे की गर्दी खूप असते. तुमचा फोटो काढू मी? बशा इथं बशा. रेडी? हां डन. तुम्हाला सिंगल तिकीटमध्ये दोघंही ॲक्सेस भेटतील. इथं दिसतं तुम्हाला द अम्युजमेंट पार्क, इथं सगळ्या राईड्स आहेत, पण हे 2 नंतर ओपन होतं. इथं आपण नंतर जाऊ. आणि या साईडला आहे वॉटर पार्क, इथं आधी जाऊ, इथं एन्जॉय करून येऊ. आणि इथं झाल्यानंतर मग इथल्या ज्या भयंकर राईड आहेत बघा, सप अशा भरपूरशा राईड आहेत. तो इथं 2 वाजेनंतर ओपन होतं, मग तिकडे 2 वाजेनंतर जाऊ. चला आता मोबाईल ठेवून देऊ, बाकीचा जो व्हिडिओ आहे तो गोप्रोने शूट करू. परीने मग अशी काही खाल्लं नव्हतं, तिला म्हटलं आधी खाऊन घे, कारण की तिथं खूप जास्त थकून जाशील तू. सो बेटा अजून काही लागलं ना लगेच सांगा, हे खाऊन घ्या आधी. चल हां, आपल्याला तिथंच जायचं आता. प्रत्येकाला असं एक लॉकर, त्याची एक चावी. डन. आणि आता आलो स्टोर, म्हणजे या स्टोअरमध्ये जिथे सगळ्या गोष्टी भेटतात. परीला कॅब नव्हती, परीला कॅब घेण्यासाठी आलो आहे, बिकॉज ऊन खूप जास्त आहे, लहान पोरांना आहे ना खूप त्रास होतो. आपण परीची कॅब घेऊ आणि मग सगळे तिथं वेट करतात, मग आपण तिकडे जाऊ. खूप जास्त खेळलो आम्ही, सगळ्यात जास्त खुश आई. बापरे, बिचारी एकदम लहान लेकरांसारखी आणि छप 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 करत होती, खूप मजा आली. आता बाकीचे राईड करायला गेलेत, मला भूक लागली होती. मी आणि रोहित आम्ही आता काहीतरी शोधालो. समोस्याचा बोर्ड होता एका ठिकाणी, पण समोसे कुठे दिसत नाही आहेत. आणि आमच्याकडे फक्त 100 रुपये कॅश, बाकी सगळं ऑनलाईन आहे. आणि ऑनलाईन म्हणजे आमचा मोबाईल आत आहे, सो ते वेगळं टेन्शन आलं आम्हाला. सो बघू आता इथं काहीतरी जुगाड, काहीतरी खाऊ. बघा इथं असे स्टॉल पण आहेत, इथून तुम्हाला भरपूरशा गोष्टी भेटतील खायला, ज्यूस, आईस्क्रीम, समोसे, चहा, सगळं. फक्त तुमच्याकडे पैसे पाहिजेत कॅशमध्ये. ऑनलाईन पेमेंट पण आहे, पण मोबाईल सोबत राहायला पाहिजे. मी आईस्क्रीम कोण घेतला आहे, बिकॉज 100 रुपयामध्ये एवढंच येणार होतं. ॲक्च्युली हा स्वस्त आहे, 40-45 रुपयाचा आहे की आम्ही 2 घेतले, म्हणून आमचे 100 रुपये संपले. आता मोबाईल आणावं लागेल आणि मग बाकीच्या गोष्टी खाव्या लागतील. आपल्याकडं एक्सप्रेस पास आहे ना, हे बघा, इथून आम्ही एंट्री केली, इथं कोणीच नाही. बिचारे किती लोक थांबलेत लाईनीत, मला खूप वाईट वाटते सगळ्यांसाठी. लाईन बघा केवढी मोठी. आम्ही वेटिंगला होतो, आता हे लोक पण येऊन गेले बघा. चल मम्मी, ऑल दी बेस्ट मम्मी. मम्मी सेकंड राईड. अर्जुन आणि वहिनी या पहिल्या राईडमध्ये चाललेत आणि आम्ही त्या शेवटच्या राईडमध्ये जाऊ. बाय, एन्जॉय, बाय बाय. घर से निकलते ही कुछ दूर चलते ही हक दिया. भाभी आप क्या बोल रहे हो? फॉल पूरा ऐसा है 90 डिग्री पे ऐसा. अरे दादा रे, प्राउड ऑफ यू मानो. शिट, ओ भाई साहब, ओ प्राउड ऑफ यू मानो. मिल राहिलो आता. अरे आता अरे भाई साहब, कसम. भाभी ऑल द बेस्ट. बाप रे, ओ बाप रे. राम 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 राम. अरे कहना क्या चाहते हो? खत्म.
हा आहे आमचा जेवणाचा मेन्यू. याच्यात तर मी बाकीचं पावभाजी वगैरे घेतलं पण नाही. बघा इथं पावभाजी पण आहे, पण मी नाही घेतलं आहे ते. आणि जेवण एक नंबर आहे. हे असं जेवण ज्यांच्याकडे असे एक्सप्रेस पास असेल त्यांच्यासाठी असं आहे. मम्मी जेवण कसं आहे? एक नंबर ना. डन विथ जेवण एक नंबर होतं. आणि आत्ता जस्ट मला एक गोष्ट समजली, तुमच्याकडे एक्सप्रेस पास नसेल ना तरी पण तुम्ही इथं येऊन अनलिमिटेड बुफेचा लाभ घेऊ शकतात. 400 रुपये एक्स्ट्रा भरावे लागतात, कुपन घ्यावं लागतं 400 रुपयाचं. आणि इथं येऊन तुम्ही बसून आरामात खाऊ शकता, ते पण अनलिमिटेड. किती खा, किती जेवण करा. मगाशी मी तुम्हाला जे सांगितलं ना की 400 रुपयाचं कुपन घेऊन तुम्ही पण जाऊ शकता नॉर्मल पासेसवाले. तर इथून तुम्ही कुपन घेऊ शकतात आणि इथून डायरेक्ट जाऊन आत जाऊन अनलिमिटेड जेवण करू शकता. आता घरी मजा येणार, आता घरी मजा येणार. बघा तिथं ना असं डायरेक्ट पुरासारखं पाणी सोडतात जोराने. हा आला पूर आला, येतोय पूर येतोय. बापरे पूर लाट आली. आपण झालो फ्रेश, अंघोळ वगैरे करून घेतली, कपडे चेंज करून घेतलेत. आणि आपण जसं म्हणतो ना पाण्याची खूप तहान लागली, तशी मला चहाची खूप जास्त तहान लागली. इतकी जास्त तलप लागली ना. आणि मागच चहा भेटतो आणि चहाचा फ्रेग्रन्स वाव असा चुंबेश्वरी येतोय. असं वाटतं की कधी जाऊ आणि चहा पिऊ. पण आता सगळ्यांची वाट बघतोय. हे बघा आई तिथं परीला रेडी करते. तिथं रोहित वगैरे सगळे दादा वगैरे येऊन गेलेत. फक्त महेश दादा आणि ते राहिलेत, त्यांची वाट बघतोय. त्या आल्यावर आपण चहा घेऊ आणि मग समोरच्या पार्कमध्ये जाऊ. थंडाई चहा पिऊ आणि मग त्याच्यानंतर आपण निघू. येऊन गेला आपला थंडाई चहा. एवढं गरम होतं तरी आम्हाला चहा प्यायचा कंड एवढा आहे ना, बाप रे बाप. ठीकठाक आहे, नॉट बॅड नॉट गुड. बट हे पण मला शिव्या घालतात. नाही अच्छी सही में एक गोट पी के देखो, एक नंबर चाय. मजाक नाही कर रहा हूँ. मला शिव्या घालतायत की चहा प्यायची काहीच गरज नाही एवढा उन्हाळ्यात. पण जे खरंच चहा प्रेमीत ना त्यांना ऊन असू द्या, थंडी असू द्या, पाऊस असू द्या, त्यांना चहा लागतो म्हणजे लागतोच. वॉटर पार्कमधून आलो आपण बाहेर. आता चाललो अम्युजमेंट पार्कमध्ये. इथं खूप साऱ्या भारी भारी राईड आहेत. सो त्या पण तुम्हाला दाखवतो. हा अच्छा, हे पेंटिंगद्वारे दाखवत आहे की आत कसं आहे असं म्हणायचं का तुला? हा सगळ्यात खतरनाक वाली राईड ही आहे. हो बाप रे बाप, मला तर ते बघूनच पोटात गोळा येतोय. हे बघा, हे अशा भरपूरशा राईड तुम्हाला इथं अम्युजमेंट पार्कमध्ये भेटतील. जशी ही एक झाली माझी सगळ्यात फेवरेट. लहानपणाच्या सगळ्यात जास्त आठवणी असतील ना त्या राईड सोबत आहेत. इथं एकदम VIP राईड आहे समोरची. मम्मी करशील का? किती भारी व्ह्यू आहे ना, एक नंबर. परी ऑल्ड नाही इथंच बस, गोळा मस्त आहे. ठीक आहे, घाबरू नको. परी गेली आणि परीची राईड कसली भारी बघा. छोट्या पोरांसाठी पण खूप भारी आहे. अम्युजमेंट पार्कमध्ये त्यांची खूप मजा आहे. आणि वॉटर पार्कमध्ये पण खूप मजा मारली लहान पोरांनी. आई इन द हाऊस. आईची हालत पण डाऊन झाली. आईची एनर्जी पण खूप लो झाली आणि असं चेहऱ्यावरनच वाटतंय बघून की आता घरी जायची गरज आहे आपल्याला. फक्त एक शेवटची राईड राहिली परीची. तिथं रोहित घेऊन गेलाय परीला. ती एक घोडागाडीची राईड तिला करू आणि त्याच्यानंतर आपण डायरेक्ट घरी जाऊ. पण आजचा दिवस कसा होता मम्मी? एकदम बेस्ट. मजा आली ना? मजा आली पण सगळ्यांची वाट लागून गेली. ठीक आहे, असो मजा आली. आजचा दिवस एक नंबर होता. घरी जाऊयात, बाकीचा गप्पा आपण घरी पोहोचल्यावर निवांत मारूयात. ठीक आहे, चलो बाय बाय. वेट एन्जॉय. भेटूयात खूप लवकर. बाय. मजा आली. आजचा दिवस खूप भारी होता. थँक्यू सो मच. बाय बाय.